आज सर्वांसाठी खूप विशेष दिवस आहे, कारण आज मदर्स डे आहे. कारण आज 10 मे रोजी मदर्स डे आहे. हा दिवस प्रत्येक आईचा खास दिवस असतो. तर आज आपण पडद्यावर साकारले गेलेल्या आईंच्या भूमिकेबद्दल जाणून घेणार आहोत. फिल्मी दुनियेनंही पडद्यावर आईची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्री आहेत. त्यांनी आपल्या अभिनयाने, आपल्या भूमिकेनं चाहत्यांच्या मनात घर केलंय. तर कोणत्या आहेत या बॉलिवूड मधील अभिनेत्री, जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून. निरूपा रॉय. अभिनेत्री निरूपा यांनी 70-80च्या दशकातील अभिनेत्रींना प्रेमळ आईची भूमिका साकारली. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रत्येकाच्याच मनात स्थान निर्माण केलं. फिल्मी दुनियेतही त्यांची ओळख आई म्हणूनच आहे. निरूपा रॉय यांनी जवळपास प्रत्येक नायकाच्या आईची भूमिका साकारली आहे. दीवार चित्रपटात अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांची आईची भूमिका साकारली होती. दीवार मधील मेरे पास माँ है हा डायलॉग प्रचंड गाजला होता. रीमा लागू. अभिनेत्री रीमा लागू यांनी अनेक चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारली आहे. हम साथ साथ है या चित्रपटातील त्यांची आईची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात कायम लक्षात आहे. कयामत से कयामत तक, मैंने प्यार किया, कल हो ना हो यांसारख्या चित्रपटांमध्ये आईंची भूमिका साकारून त्यांनी अनेकांचं मनही जिंकलंय. जया बच्चन. अभिनेत्री जया बच्चन यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना भुरळ घातली. जया यांनी अनेक चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारली होती. कभी खुशी कभी गम, कल हो या ना हो यांसारख्या चित्रपटांमध्ये आईची भूमिका केल्यानंतर त्या चर्चेत आल्या. फरीदा जलाल. अभिनेत्री फरीदा जलाल यांनी हिंदी चित्रपटांमध्ये आईची भूमिका अनेकदा साकारली. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मध्ये त्यांनी काजोलच्या आईची भूमिका उत्कृष्टपणे साकारली होती. कुछ कुछ होता है, कहो ना प्यार है अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी आईची भूमिका साकारली होती. नरगिस दत्त. दिग्गज अभिनेत्री नरगिस यांनी मदर इंडिया चित्रपटात सुनील दत्त आणि राजेंद्र कुमार यांची आईची भूमिका साकारली होती. त्यावेळी नरगिस फक्त 28 वर्षांच्या होत्या. त्यावेळी सुनील दत्त आणि राजेंद्र कुमार 28 वर्षांचे होते, म्हणजेच तिघेही एकाच वयाचे होते. या चित्रपटानंतर नरगिस आणि सुनील दत्त यांचं लग्नही झालं होतं. या व्यतिरिक्त विद्या सावळे, अक्षया गुरव आणि सना सय्यद यांसारख्या अभिनेत्रींनी हिंदी मालिकांमध्ये आईची भूमिका साकारली आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ओनली मानी या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.